झी 24 तास एक पाऊल पुढे। ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता हेलिकॉप्टरचा वापर सुरू झालाय। ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरंय। नाशिक जिल्ह्यात हे चित्र पाहायला मिळतंय। मुंडेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर होतोय। मतदानासाठी सदस्यांची जुळवाजुळव सुरू असताना फूट रोखण्यासाठी सदस्यांना चक्क हेलिकॉप्टरनं आणण्यात आलं। ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही आता खर्च वाढू लागलाय। या निवडणुकाही आता खर्चिक होऊ लागल्याचंच दिसतंय। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील हेलिकॉप्टरचा वापर आपण बघतोय। आपल्याला माहिती आहे की निवडणुका म्हटलं की वाटेल तसा पैशाचा अपव्यय आपण बघतो, आणि आता आपण बघतो की अर्थातच अशा तऱ्हेनं निवडणुकांमध्ये देखील पैशाचा एवढा मोठा वापर अगदी ग्रामपंचायत स्तरावर देखील व्हायला लागलेला आहे। आपण बघू शकतो नाशिक जिल्ह्यात हे चित्र बघायला मिळते। मुंडेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर होतोय। हेलिकॉप्टर बघू शकतो। मतदानासाठी सदस्यांची जुळवाजुळव सुरू असताना फूट रोखण्यासाठी सदस्यांना चक्क हेलिकॉप्टरनं इथे आणण्यात आलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।